नाही। दुसरा एक मुद्दा आहे, छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल। त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही सावध राहा, अशा स्वरूपाचं पत्र दिले। हे पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत। काय असू शकतं हा सगळा प्रकार? द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलीस त्याला कपडे घाला, त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं, त्याला कोण मारीन कशाला? हो नाही, आपण म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला कोण मारीन? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या, पुरोगामी महाराष्ट्रावर। तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता या असंच जाणार आहे ते, टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उभं कशाला? ते काय लय शान आहे कधी? अरे आम्ही भेट नाहीत असं तुझ्यासारखे सांगत नाहीत, त्याच्याच कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे। आम्हाला भेव असून सांगत नाहीत, आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काय घातपाताचा प्रकार होता। काय असलं तुझ्यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेटतो त्याला। तो काय प्रकार घडला होता? काय घडला होता माहीत नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही। मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर, जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या, वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटरवर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या। आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता, एक पिकअप सारखं। मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते, तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले? पाटील चला आता भरपूर वेळ झाला, माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे, पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही। एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ, पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं, आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं, ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असं। पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठे, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले। त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब, त्या पोराला त्याला धरलं, तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं। म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा। त्यांनी कोणाचं नाव सांगितलं मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं तो म्हणलाय जुन, अशी शक्यता बघा तुम्ही, ते चौकशी करू असू शकतो, त्याचं काय सांगता येते। पण तो यासारखं नाही, आम्ही खेटायला लय निभार येत, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो। तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो का? असू शकतो। तुम्हाला काय मग ते आलो कुठून, त्या किल्ल्यावर आलो कुठून? आम्हाला जाताना तर कधी दिसलं नाही वरी, आणि हे बी खालचे सांगतो वर चढत गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं, दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो। माणसा सुद्धा चालताना दोघा तिघाला उतरताना मागं ओढून धरायला लागतं। आम्ही असं सांगत नाही बसत, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे। हे धोका नाही, मी मारायला भेट नाही तो सारखं का असं पुळका, मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मारायला भेट नसतो। ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का, असं तुम्हाला वाटतं?